तुम्ही कोणच काही बोलत नाही. तुम्ही नाही पाहिलं म्हणूनच तुम्हाला काही यातलं माहिती ऐकून तरी माहिती आहे का? माझं ऐकू येत नाही का? जरा पुढे सरकून बसा बरं. या जरा पुढं माझ्या जवळ या जरा. या पुढे थोडं. जगतवंदनीय श्री तुकोबारायांचा संवाद आहे, लक्षात घ्या. कारण जगतवंदनीय श्री संत तुकोबारायांना संपूर्ण इतिहास माहिती आहे, पुराणातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की माझ्या भगवंत परमात्म्याने नेमका कशा करता आलाय, हा नेमका का आलाय, कशा करता आलाय, त्याने काय केलंय आणि पुन्हा करता त्याने काय काय केलंय. या सगळ्या गोष्टीचा इत्यंभूत इतिहास माझ्या तुकोबारायांना चांगलाच ठाऊक आहे. आणि म्हणून जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय माझ्या भगवंताला म्हणतायत, बाबा तू आलायस, धर्म रक्षावया अवतार घेसी. या धर्माचं रक्षण करण्याकरता तू अवतार घेतलायस आणि धर्माचं रक्षण करता करता तू भक्ताचं सुद्धा परिपालन करतोस, लक्षात घे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी त्या भक्ताचं वर्णन केलंय. प्रत्येक भक्तासाठी बरंच काय काय केलंय, पण ज्या भक्ताकरता 10 अवतार घेतले त्या भक्ताचं वर्णन दुसऱ्या चरणामध्ये दिलंय. त्याचं नाव आहे अंबरीश. काही लोक त्याला अंबऋषी असं म्हणतात. खरं तर अंबऋषी असा शब्द नाही येतो, ते नाव तसं नाहीये. अंबरीश असा शब्द आहे. अंबरीशासाठी जन्म सोशी येते. त्याच्याकरता अनेक जन्म सोसले का भक्ताकरता देव काहीही करू शकतो. त्याला जन्माला घालायचंय, त्याला शाप मिळालाय. कोणाला? अंबरीश राजांना शाप मिळालाय. पण त्या शापाकरता आपणही त्यांच्या बरोबर असावं म्हणून प्रत्येक अवतारामध्ये माझा भगवान श्री कृष्ण परमात्मा त्यांच्या बरोबर आहेत. त्याने एकटं नाही सोडलं. अंबरीशासाठी जन्म सोशिले. मग काय केलं? नुसता जन्म सोसला का? पण अंबरीशाच्याच माध्यमातून अनेक दृष्टांचा संवाद सुद्धा केला. दृष्ट निर्दाळिले एक. मग पुढे जाऊन महाराज माझ्या त्या भगवंताला, माझ्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याला कृपा सिंधू म्हणतात. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणालील. पण केव्हा? त्यावेळेला सगळं केलंच रे बाबा, पण आता कलियुग आहे. कलियुगामध्ये अशा काही गोष्टी घडतायत, अशा काही घटना घडतायत की जेणेकरून आता तुला पुन्हा एकदा अवतारास यावं लागेल आणि तू येशील यात शंका नाही. पण आई तेव्हा तू कलियुगामध्ये अवतारास आलाच पाहिजेस आणि तू दृष्टांचा निकास केलाच पाहिजेस. त्याचं निर्दालन करून टाकलं पाहिजे. तुझ्या भक्तांचं परिपालन केलंच पाहिजेस. तू जेव्हा हे सगळं करशील, हा शब्द तू जेव्हा तुझा खरा करशील, तेव्हाच हे संपूर्ण कलियुग तुला दया सिंधू म्हणेल, कृपा सिंधू म्हणेल. आणि म्हणून जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय तृतीय चरणामध्ये म्हणतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी. साच करी याचा अर्थ खरा कर, शब्द खरा कर. तू दिलेलं वचन खरं कर. वचन दिलंय ना महाभारतामध्ये, गीतेमध्ये दिलंय वचन. ते वचन मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. आणि पुढे जाऊन महाराज म्हणतात, हे सगळं मला माहिती आहे कारण हे सगळं पुराणाशी मला सांगितलंय. तुका म्हणे तुझं बरणी पुराणी मला माहिती नाही बर का. पहिल्यांदा बापूंशी, नितीन दादांशी, महाराजांशी सगळ्यांशी हे ऋणानुबंध आहेत. पण कोणाच्या तरी माध्यमातून इथपर्यंत येऊन तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन करते हे फार माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. विठ्ठल ठिकाणी आहेत म्हणून तर इतकं सुंदर वातावरण तयार होते, वातावरण निर्मिती होते. कुठेही रंगदेवता उतरत नसते, लक्षात घ्या. कुठेही रंगदेवता उतरत नाही. आणि त्यात माझ्या कीर्तनात तर अजिबात येत नाही. मला काहीच येत नाही. पण हे सगळं यायला कारण इथलं संपूर्ण वातावरण लक्षात घ्या. पण महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाचा पुरुषार्थ या ठिकाणी सामने आलाय. या ठिकाणी प्रत्येकाचं प्रेम उतरलंय आणि अनेक साधू संतांच्या आशीर्वादाने हे सगळं फळ प्राप्त झालंय. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. पुरुषार्थ मी असं म्हटलं याचं कारण पोटा पाण्याची व्यवस्था
सगळेच करतात, कमवतात सगळे, कळतंय का? रात्रंदिवस तुम्ही आम्ही कष्ट करतो, बरोबर आहे ना? हे धड पडेपर्यंत राब राब राबतो, कळतंय का तुम्हाला? राब राब राबतो, सगळं काही कमवतो, पण त्यातलं केवळ आणि केवळ ते तुमच्या माझ्या संसाराकरताच उपयोगी पडतं. पण लपलेला लाभ तुम्ही आम्ही शोधत नाही, पण तोच लाभ तुम्ही शोधलाय. कारण एवढ्या सगळ्या गोष्टीमधून माझ्या भगवान श्रीकृष्णाचा अवतार 24 अवतारांपैकी 20वा अवतार मानला जातो. 20वा का? कारण त्याच्या जवळ गेल्यानंतर मनुष्याला 20वाच प्राप्त होतो, लक्षात घ्या. असा 20वा अवतार तुम्ही इथं साजरा करताय. आणि 10 अवतारापैकी त्याला कितवा अवतार म्हटलं जातं? झोपल्यानंतर कितवा? 8वा. म्हणून त्याला 8वा, लक्षात घ्या. त्याला आठवलं पाहिजे, त्याला तुम्ही आम्ही त्याची आठवण केली पाहिजे. मी पुढे जाऊन सांगेन तुम्हाला. पण तुम्ही सगळे लोक आठवताय, अनेक लोकांना आठवण करून द्यावी लागली संतांना, पण तुम्ही सगळे त्याला आठवताय. म्हणजे जगतवंदनीय श्री संत तुकोबरा एकदा म्हटले आणि म्हणतायत गाथ्यामध्ये तो अभंग आहे. महाराज म्हणतायत, कारे नाठवी कृपाळू देवाशी, जो एकटा बडबडतो, जो देवाशी बोलतो त्याला खरं तर वेडा म्हणतात. पण खरं तर समाजामध्ये आपण सर्व वेडे आहोत, ज्याला देवच कळाला नाही. विठ्ठल
खेळी मेळी गदारोळी आनंदी, हा आनंदाचा गदारोळ आज तुम्हाला मला या जन्माष्टमीच्या निमित्तानं साजरा करायचा आहे आणि तो तुम्ही आम्ही करायचाच. सुंदर असं बेभान होऊन सगळ्यांनी सुंदर माझ्या भगवंताचं भजन म्हणायचं. भजन म्हणता म्हणता तुम्ही नाचायचं आणि अगदी विलोभ होऊन जायचं माझ्या भगवंत परमात्म्याच्या भजनामध्ये. आज एवढंच करायचं आपल्याला, बाकी काय करायचं नाही. सूर्याचे तुमच्या माझ्यावर उपकार आहेत, चंद्राचे उपकार आहेत, त्या वरुण देवतेचे उपकार आहेत, इंद्राचे उपकार आहेत, प्रत्येक देवतेचे तुमच्या माझ्यावर उपकार आहेत. पण महत्त्वाचे 4 उपकार आहेत. 3 जण उपकार करतात तुमच्या माझ्यावर. पहिला म्हणजे तो माझा भगवंत परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या माझ्यावर उपकार करतोय. दुसरे उपकार करतात ते म्हणजे संत तुमच्या माझ्यावर उपकार करतायत. आणि तिसरे म्हणजे तुम्हाला आम्हाला जन्म देणारे जन्मदाते उपकार करतायत. विठ्ठल म्हणून या तिघांना तुम्ही आम्ही विसरायचं नाही. लक्षात घ्या, देवाला विसरायचं नाही. याचं कारण आहे, देवे दिला देव कशा करता पाठ असेल प्रमाण, भोजना की भजना, फक्त एक कान आणि एक मात्र्याचा फरक आहे. त्या देवाला दिलंय तुम्हाला, जीवन पण दिलंय आणि जेवण पण दिलंय, त्याचाही आस्वाद घ्यायचाच आहे आपल्याला. पण त्यानं जो आपल्याला देह दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा, तो दिलाय, त्याचा तुम्ही आम्ही वापर केला पाहिजे. पण भजनाला दिलाय देवानं हा देह, पण भजन कसं करता येईल? आणि त्यानं काहीतरी दिलं पाहिजे. काय दिलंय? दिली इंद्रिये हात पाय कान, वचन जेणकू जोडसी नारायण याच्या करता दिले बरं का. तर ते फक्त देऊन उपयोग आहे का? ते हालतील कशामुळं? मग काय दिला? जेणे हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. याच्या करता दिलंय सगळं त्यानं, तर तुम्ही आम्ही विसरलो. लक्षात घ्या, त्याला विसरता कामा नाही तुम्ही आम्ही. पण त्याला विसरायचं नाही हे सांगणारे संत आहेत, कळतंय का? संत सांगतात बाबा त्याला विसरू नका. इंद्रिय दिले, त्या इंद्रियाचा व्यवस्थित वापर करा. धर्माचा नाश करण्याकरता याचा वापर करू नका. पाय दिले तीर्थयात्रेकरता, तीर्थयात्रा करा. नको त्या ठिकाणी जाऊ नका. नको त्या ठिकाणी गेला की अधर्म होतो, धर्म होत नाही. नको ते बोललं मुखानं, वाईट बोललं मुखानं की अधर्म होतो, धर्म होत नाही. नको ते पाहिलं डोळ्यानं की अधर्मच होतो, धर्म होत नाही. नाही आपण देवाला. हे सर्वांचं जीवन कर्मावर अवलंबून आहे. तुम्ही आम्ही काय कर्म करताय? धर्माने जगताय की अधर्माने जगताय? मी जास्त काही सांगत नाही. खरं तर बघा, हे चिंतन मला वाटते दरवर्षी प्रत्येक जण मांडतात आणि या दिवशी मांडतात. थोडंसं जरा वेगळं मांडण्याचा मी प्रयत्न करतेय. प्रारब्धामध्ये तुम्हाला मला काय मिळालंय हे सगळं करून, या डोळ्याचा, या तोंडाचा, या मुखाचा तुम्ही संतांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं. नाथ बाबा एकदा माझ्या भगवंत परमात्म्याच्या जवळ दर्शनाला निघाले.
देवाला तुम्ही आम्ही कृपा सिंधू म्हणतोय, दया सिंधू म्हणतोय, पण खरंच ना हा दया सिंधू आहे का, कृपा सिंधू आहे का? मी आजपर्यंत त्याला म्हटलंय तसं, पण हे जेव्हा मी पाहतोय हे मुके आंगणे भैरे जे आहेत यांना का भोगावं लागतंय? देवाने यांना असं का बनवलंय? आणि म्हणून तरा पायऱ्या चढत गेले माझ्या भगवंत पांडुरंग परमात्म्याजवळ आणि देवाला जाब विचारायला सुरुवात केली. काय रे देवा, आणि तुला मी चांगला दयावान समजत होतो, चांगला कृपा सिंधू समजत होतो, पण मला काही वाटत नाही बाबा तू असा कसा असशील. काय करतोयस हे? बघ ना ती दारातल्या लोकांची अवस्था, आणि तुझ्या दारात पडल्या तर त्यांना तू इतकं सगळं भोगायला लावतोयस. मला काही हे पटलेलं नाही बाबा. देवानं सांगितलं बाबा शांत घ्या ना बाबा, शांततेत घ्या, मी उतरतो खाली, तुम्ही चढावर विटेवर या, चला. मी का नाही चला, त्याच्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. घेतलं खाली नाथ बाबा, देव आला खाली, नाथ बाबा गेले विटेवर, देवाच्या जवळ, देवाच्या तिथंच उभे राहिले आणि पाहिलं बाहेर नेमकं काय झालं होतं त्यांचं पूर्वजन्म, पूर्वीचा जो त्यांचा काय जन्म असेल, त्या जन्मामध्ये त्यांनी काय केलं. एक होता मुका, त्या मुक्याचं सगळं आयुष्य पाहिलं त्यांनी आणि नको ते बोलत होता, ते हवं ते बोलला नाही म्हणून केलं ना सगळं. वाचाच गेली, मुका झालो वाचा गेली,
बोलतो ना, भक्ता राखे पायापाशी दुर्जना, फक्त अंतकरणातला भाव पाहिजे. काय पाहिजे होतं? आणि कशाच्या बदल्यामध्ये माझ्या द्रौपदीचं वस्त्रहरण माझ्या देवानं थांबवलं. केवळ चिंधी एवढीशी सुभद्रेला मागायला गेला होता माझा देव. सुभद्रेला बोट श्री हरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लवकर देई. चिंधी मागितली देवानं. सुभद्रा जाऊन कपाटामध्ये बघायला लागली कुठल्या कुठल्या पैठणी, बनारसी साडी कुठली कुठली. आता मला साडीचे एवढे प्रकार माहित नाही, आमचं साड्याचं दुकान आहे तरी. बऱ्याच साड्या होत्या तिच्याकडे, पण त्यातली एक चिंधी तिला मिळाली नाही. नाही म्हटली. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, हाडून कामी देऊ चिंधी तुम्हासी. पाठची बहीण झाली बैरीण. बहीण बहीण रक्षाबंधन झालं ना. पाठची बहीण झाली बैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. धरधरी गीतांबर मला फाडून. सुभद्राचं वय नाही मिळालं, नाही मिळालं तिच्याकडं. द्रौपदीकडे गेला, बोट घेऊन टाकलेलं. नुसतं बोट पाहिलं त्याचं, पटकन आपला पदर फाडला आणि माझ्या देवाच्या बोटाला गुंडाळला. कुणी? द्रौपदीनं, मानलेली बहीण. धरधरी गीतांबर तिला फाडून. धरधरी गीतांबर तिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
सर्वांची गरज पडेल, सगळ्यांनी माझ्या
प्रत्येकाने मला मदत करायची. त्यातल्या त्यात सगळ्यात पहिल्यांदा मी आधी देवकीच्या उदरामध्ये जन्माला येईन, देवकीच्या उदरी मी जन्म घेईन आणि शेषाला विनंती केली, शेषा तू आता एक कर, तू आता माझा भाऊ म्हणून जन्माला ये. पण शेषदेव म्हणाले, बाबा देवा, तुझ्या बरोबर सगळा वनवासच आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू राम म्हणून जन्माला आला बाबा तू, आणि तुझा धाकटा भाऊ झालो मी, कनिष्ठ बंधू झालो, कनिष्ठ. काय वाट्याला आलं माझ्या? फक्त आणि फक्त वनवास. पण लहान असल्यामुळे मला तुझं सगळं ऐकावं लागलं, मला उपास घडला. पूर्ण अवतारामध्ये मला काही तुझ्या सोबत यायचं नाही. मग देवानं जरा गाजर दाखवली, तू असं कर बाबा, राहू दे लहान व्हायचं, माझा मोठा भाऊ तरी होशील. मग काय लगेच तयार, ठीक आहे बाबा, जर मोठा व्हायचं असेल तर मी नक्की तुझ्या बरोबर अवताराला येतो. आणि मग सांगितलं, तू मोठा म्हणून जन्माला ये, मी तुझा लहान भाऊ होतो. आणि पाहता पाहता इकडं कंसाच्या सगळ्या नगरीमध्ये कंसाची जी बहीण आहे ती देवकी, आणि देवक राजाची ती कन्या देवकी म्हणजे कंसाची चुलत बहीण, हिचं लग्न वसुदेवाची लावण्यात आलं. अगदी थाटामाटामध्ये हा संपूर्ण विवाह साजरा होतोय. आता हे कीर्तनात जरा लवकरच सांगावं लागतं नाही का? लग्नासारखं लग्न कसं 4 दिवस चालतं, पण कीर्तनात अगदी 5 मिनिटांमध्ये उरकतं. लग्न थाटामाटात साजरं झालं. आता त्या लग्नाची बरात थाटामाटामध्ये त्याच ज्या रथामध्ये वसुदेव आणि देवकी बसले होते त्याच रथाचं सारथ्य स्वीकारलं स्वतः कंसानी. कंस राजाने स्वीकारलं, कारण जगाला दाखवायचं होतं मी माझ्या बहिणीची किती काळजी घेतोय. सगळं काही हत्ती घोडे पालखे सगळं काही रथ तयार केले आणि स्वतः त्या रथाचं सारथ्य पण स्वीकारलं. पाहता पाहता गावाच्या बाहेर बरात गेली आणि बरात गेल्या गेल्या आकाशवाणी कडकडली, गडगडाट झाला विजांचा. आणि त्या गडगडाटामध्ये आकाशवाणी ऐकायला आली, हे कंसा, अरे ज्या देवकीचं तू थाटामाटामध्ये लग्न करतोयस त्याच देवकीच्या उदरामध्ये जन्माला आलेला 8वा मुलगा तुझा काय ठरणार आहे? बघ परत आई, ज्या बहिणीची बरात काढतोयस त्याच बहिणीच्या गर्भामध्ये येणारा 8वा मुलगा हा तुझा घात करेल, तुला मारून टाकेल. अरे आपला शत्रू आपल्याच बहिणीच्या उदरी जन्माला येतोय म्हटल्यानंतर कुठला भाऊ गप्प बसेल? त्याचा थरथराट झाला, थोडा घाबरला. पण आपल्याला ही आकाशवाणी आली म्हटल्यानंतर काहीतरी सत्य नक्कीच आहे. आणि म्हटल्या तलवार काढली, खडक घेतलं आणि देवकीच्या जवळ असा देवकीच्या अंगावर धावून निघाला. तेवढ्यात हात धरला वसुदेवानी हात धरला. बाबा आणि काय पुरुषासारखा पुरुष तू आणि स्त्रीच्या अंगावर जातोय तलवार घेऊन, तुला हे शोभतं का? आम्हा दोघांना सुद्धा तू काय कर, तुरुंगामध्ये टाक. जोपर्यंत माझी मुलं जन्माला येत नाही तोपर्यंत मी त्या तुरुंगामध्ये राहतो आणि प्रत्येक जे बाळ जन्माला येईल ते तुझ्या हातामध्ये आणून देतो. वास होईल एवढं करतो मी. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला वचन देतो, कारण मी खरा एक वचनी माणूस आहे. एकदा वचन दिलेलं मी परत तोडत नाही. माझ्यावर विश्वास ठेव म्हणून सांगितलं. ठीक आहे, विश्वास ठेवतो. त्या दोघांनाही कारागृहामध्ये टाकलं. पाहता पाहता अनेक दिवस निघून गेले. पहिला मुलगा जन्माला आला. जन्माला आलेल्याची बातमी कंसांना कळाली आणि कळायला कंस पळत पळत आला आणि त्या मुलाच्या पायाला धरलं आणि फिरवायला लागला गर. पण पाहता पाहता लक्षात आलं त्या मुलाला एक वात्सल्य तयार झालं त्या कंसाच्या तब्येत, म्हणजे एक प्रेम अंतकरणापासून तयार झालं की आपलं छोटं बाळ आहे, आपल्याला मारणार आहे, तो 8वा आहे, ते तर पहिलं आहे. पण कळीचे नारद आले ना, पुण्य सारावया बेटे देवर्षी सांगितलं, बघ इकडून मोजून बघ आणि इकडून मोजून बघ. कुठूनही मोजलंस बोल कर, 8वा कुठलाही येऊ शकतो. त्यामुळे मारावं लागलं. पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा आणि 6वा, 6ही मारले दुराचारी. कंसाने 6ही मारले. आता 7वा. पण 7वा जो गर्भ होता तो योग मायेनं नाहीसा केला. तो घेतला आणि जाऊन रोहिणीच्या उदरामध्ये प्रस्थापित केला. रोहिणीला सुद्धा अचानक गर्भ आपल्या गर्भात आलं म्हटल्यानंतर थोडंसं आश्चर्य वाटलं. आता लोक मला काय म्हणतील, हे अचानक काय झालं? म्हणून जाऊन ती आता चिता पेटवत होती, त्या चितेमध्ये उडी मारत होती. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अगं तू घाबरू नको,
त्या तुझी काहीच चूक नाही. हा 7वा गर्भ देवकीच्या पोटात तुझ्या पोटामध्ये आणून ठेवलाय. तोच गर्भ त्या 8व्या पुत्राचे वडील बंधू होतील, तेच बलराम भगवान की जय. आता मात्र दिवस उजाडला. पाहता पाहता दिवस गेले. 9 महिने 9 दिवस झाले. 8व्याची चाहूल लागली. देवकीचे हृदय, देवकीचे तेज जैसे दिसे सूर्य, तेज झळकलं माझ्या देवकीच्या चेहऱ्यावरचं. इतकं सुंदर तेज वाढलं, इतकं सुंदर तेज वाढलं, कारण भगवान परमात्मा तिच्या उदरामध्ये वाढत होता. पाहता पाहता दिवस उजाडला. बाळ आता जन्माला येणार आहे. सगळीकडे प्रकाश पडलाय. अतिशय सुंदर प्रकाश, सगळं सुंदर असं वातावरण झालंय. पावसाला आनंद झालाय, वरुण देवतेला आनंद झालाय, प्रत्येक देवाला आनंद झालाय. आता भगवान परमात्मा स्वतः अवतरित होणार आहे. स्वतः भगवान परमात्मा आता अवतरित होऊन आता जो अधर्माचा नाश करतोय, त्या कंसाला ठार मारण्याकरता हा देव अवतरित होतोय. पाहता पाहता दिवस निघून गेला. सगळीकडे प्रकाश पडलाय आणि त्याच प्रकाशामध्ये एक 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. 8 वर्षाचं बाळ प्रगट झालं, जे दिसताना दिसत होतं सुंदर असं निळशार निळं दिसत होतं. अगदी निळासार असा माझा देव दिसत होता. त्या देवाला पाहता क्षणी माझ्या देवकी मातेनं सांगितलं, काय रे बाबा, 8 वर्षाचा आलायस, मला तर पाहिजे होता छोटासा. जे बाळ पाहिल्या तू देव म्हणून माझ्या जवळ आलायस. माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम कसं निर्माण होईल. आणि पाहता पाहता माझ्या देवानं छोटस रूप घेतलं आणि इथं माझ्या देवकी मातेच्या मांडीवर ते रुळलं, हसायला लागलं. बघता बघता माझा श्रीकृष्ण परमात्मा रडला नाही, हसत होता. आणि तेव्हापासून माझा देव शेवटपर्यंत हसत होता. हे माझ्या देवाकडे शिकण्यासारखं आहे. लहान बाळ ते जन्माला आलं आणि जन्माला आल्या आल्या सांगितलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. कंसाने ते घेतलं बाळ आणि यमुनेच्या नदीमधून पार करत आता ते गोकुळामध्ये नेऊन ठेवायचंय. तिकडे वाट पाहतायत सगळे. यमुना नदीतून पार करता 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 यमुनेला पूर आला. त्याचं कारण आहे, वसुदेव उडायला लागले, पण माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अंगठा, माझं पाय, त्या यमुने मातेलाही त्या माझ्या देवाचं दर्शन घ्यायचं होतं. आणि म्हणून ती यमुना वर येत होती, महापूर येत होता. माझ्या देवाने अंगठा पाय खाली सोडला. अंगठा त्या पाण्याला स्पर्श केल्या केल्या माझी यमुना माता दुभंगून गेली, कारण तिनं सुद्धा तिचं अंतकरण मोकळं केलं. देव गोकुळामध्ये पोहोचला आणि पोहोचल्या नंदबाबाच्या घरामध्ये झोपलेल्या यशोदेच्या शेजारी माझ्या त्या बाळाला छोटी कन्या उचलली आणि ते बाळ तिथं ठेवलं. ठेवल्या ठेवल्या एक गवळण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या समोर आली आणि समोर आल्या आल्या तिनं एकच सांगितलं, काय झालं. Thank you.
कृष्ण भगवान की, नित्यानंद भगवान की, बाके बिहारी लाल की, वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण प्रेमी वाडिया बाबा की।